नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर भाग 23. अखिल आणि ते मुक्ताच्या घरी आले. गिरीश आणि आलोक कॉपी घेत होते. आम्ही येऊ का? आजोबा म्हणतात. गिरीश लगेच आजोबांजवळ जातात. काका या विचारता का? गिरीश म्हणतात. ते मध्ये जातात. तुम्ही सगळे आलात आहात? सागर आणि तारा वहिनीला पण आणायचे असते, गिरीश म्हणतात. काहीतरी खायला बनव, पाणी घेऊन ये, रुपाली गण्याला सांगायला गेल्या. मुक्ता झोपली आहे का? आजी म्हणतात. अखिलला पण मुक्ताला बघायचे होते, तिच्यासोबत बोलायचं होतं. मी बघून येते, रुपाली म्हणतात आणि मुक्ताच्या रूम मध्ये जातात. अखिल आत काही त्रास नाही ना? पोलीस कंप्लेंट केली ना? आलोक म्हणतो. पोलीस कंप्लेंट केली, प्रमोद गेला होता. आता त्यांचे दिवस भरले आहे. मुक्ताला काही त्रास नको व्हायला. तिला काही व्हायला नको, अखिल म्हणतो. तिला काही होणार नाही, आपण तिची काळजी घ्यायची, आलोक म्हणतो. अखिल आलोकला बोलत असतात. मुक्ता अखिलच्या घरचे आले आहे, ते तुला बघायला आले आहे. सिमी पण आली आहे, रुपाली म्हणतात. मुक्ता लगेच तयार होते. रुपाली तिला बाहेर घेऊन जातात. आलोक पुढे जातो. मुक्ताला एक साईडला पकडतो. तिला सोप्यावर बसवतात. सिमी मुक्ताजवळ जाते. आजी पण मुक्ताजवळ जातात. आता कसं वाटतंय? आजी म्हणतात. तुम्ही सगळे मला भेटायला आले. आता मी मस्त आहे. थोडा विकनेस आहे, मुक्ता म्हणते. अखिल मुक्ताकडेच बघत असतो. खूप वीक झाली होती. तिला नीट बोलता येत नव्हतं. अखिल मनातच म्हणतो. मुक्ता काळजी घ्यायची ना, अशी कशी ग तू आजारी पडली? आम्ही 2-3 दिवसांनी निघून जाऊ, सिमी म्हणते. एवढ्या लवकर का जात आहे? अजून थांबा ना, आपण मस्त फिरायला जाऊ. मुक्ता म्हणते. कल्पेश ऑफिसमध्ये जावं लागेल. आपली असली तरी किती दिवस सुट्टी घ्यायची ना, सिमी म्हणते. मुक्ता काही बोलत नाही. कल्पेश आणि आजोबा पण मुक्ता सोबत बोलतात. अखिल पण बोलत असतो. प्रमोद फक्त बघत असतो. मुक्ता त्याच्याकडे बघते. प्रमोद बोलणार नाही का? मुक्ता म्हणते. तुम्हाला आवडत नाही म्हणून मी बोलत नाही. व प्रमोद पुढे बोलत होता की अखिलने त्याला थांबवले. त्याच्याकडे रागात बघत होता. मुक्ताला समजलं होतं अखिलने थांबवले हे जास्त आवडले. प्रमोद पण मुक्तासोबत बोलायला लागतो. किती वेळा गप्पा चालू होत्या. गण्याने त्यांना चहा, कॉफी पण आणून दिली. खायला पण आणून दिले. त्यांच्या गप्पा मारत खाल्ले. रुपाली मुक्ता मध्ये घेऊन जा. सिमी, तुला मुक्तासोबत गप्पा मारायच्या असतील ना? तिला रूम मध्ये घेऊन जा, आजोबा म्हणतात. त्यांना गिरीश सोबत बोलायचे होते. रुपाली मुक्ताला रूम मध्ये घेऊन गेल्या. सिमी आणि आजी पण त्यांच्या सोबत गेल्या. मुक्ता आणि सिमी बोलत होत्या. आजी आणि रुपाली बोलत होत्या. गिरीश तू काय विचार केला आहे? मुक्तासोबत कधी बोलणार आहे? मला वाटते आपण एक पिकनिक सारखं काढू. अखिल आणि मुक्ताला अजून एकमेकांना समजता येईल, आजोबा म्हणतात. आज तिच्यासोबत बोलणारच आहे. आपण पिकनिक काढू. थोडं चेंज मिळेल. सगळ्यांसोबत वेळ पण जाईल. मस्त पाऊस पण पडत आहे. फक्त कोणी भिजू नका, गिरीश म्हणतात. अखिलला हसायला येतं. कल्पेश आणि प्रमोद अखिल जवळ जातात. मजा आहे. अखिल, माझ्या बहिणीला जागीच त्रास होऊ देऊ नको. तिची काळजी घे, अखिल म्हणतो. तुझी बहीण माझी बायको होणार आहे. माझ्यापेक्षा तिची जास्त काळजी कोण घेईल? अखिल म्हणतो. आता परत लग्न, आम्हाला इथे येता येईल, प्रमोद म्हणतो आणि अखिलला मिठी मारतो. मुक्ताला होकार तर देऊ द्या, आजोबा म्हणतात. मुक्ता अखिलकडे सुखात राहील. सागर आणि तारावहिनी खूप छान आहे. अखिल तर चांगलाच आहे, गिरीश मनातच म्हणतात. किती वेळ ते गप्पा मारत होते. आता आम्ही निघतो. खूप वेळ झाला. सागर वाट बघत असेल, आजोबा म्हणतात. प्रमोद आजी आणि सिमीला बोलवायला गेला. आजी, सिमी, रुपाली बाहेर निघून जातात. प्रमोद तिथंच थांबतो. काही बोलायचे आहे का? मुक्ता म्हणते. तुम्हाला बरं तर वाटत आहे ना? काही त्रास करून घेऊ नका. अखिल दादाची साथ कधीच सोडू नका. अखिल दादा खूप चांगला आहे. मी तुम्हाला वहिनी म्हणणार, प्रमोद म्हणतो बाहेर निघून जातो. असे का बोलून गेले? मला काहीच समजलं नाही. मला माहिती आहे अखिल सर खूप चांगले आहे. मी तुम्हाला वहिनी म्हणणार हे काय होतं? मुक्ता विचारच करत होती. गिरीश, रुपाली, आलोक त्यांना सोडून मुक्ताच्या रूम मध्ये आले. मुक्ता प्रमोदच्या बोलण्याचा विचार करत होती. मुक्ता काय विचार करत आहे? गिरीश म्हणतात. प्रमोद मला वहिनी का बोलून गेला असणार? मुक्ता बोलून जाते. तिघांना हसायला येते, पण ते काही हसत असं दाखवत नाही. कारण
तू त्यांची वहिनी होणार आहे, आलोक म्हणतो. काय? मुक्ता म्हणते. मुक्ता, अखिल खूप चांगला मुलगा आहे. का काका आता तेच बोलायला आले होते. सकाळी रवींद्र पण मला तेच समजवायला केबिनमध्ये आला होता. सागरने तर कधीच विचारून झाले आहे. मीच तुझ्यासोबत बोललो नाही. मला ए मला अखिल तुझ्यासाठी आवडला आहे. तुला सुखात ठेवेल. त्याच्या घरात सगळे चांगले आहे, गिरीश म्हणतात. मला पण अखिल तुझ्यासाठी आवडला आहे. मावशी आणि काका पण किती चांगले आहे. साखर भाऊजी आणि तारा पण चांगले आहे. तू तिथे सुखात राहशील. आम्हाला तेच हवं आहे. किती दिवस अशी एकटी राहशील? रुपाली म्हणतात. मुक्ता काय विचार करत आहे? तुला अखिल सोबत बोलायचे आहे का? तू अखिल सोबत बोलू शकतेस, आलोक म्हणतो. मुक्ता काहीतरी बोल, अशी शांत बसू नको, रुपाली म्हणतात. अखिलने ते घरी पोचले. ताराने त्यांना विचारले, त्यांना पाणी आणायला सांगितले. सागर पण आले. बाबा, गिरीश काय बोलला? मुक्ताची तब्येत आता चांगली आहे ना? तो काही बोलला का? रवींद्र आणि सिमीचे गिरीशचे काय बोलणे झाले होते? सागर म्हणतात. किती प्रश्न विचारतो. शाळेत गुरुजी झाला असता तर छान झालं असतं, आजोबा म्हणतात. सगळे हसायला लागतात. तुम्ही काय हसत आहे? सागर म्हणतात. गिरीश आज मुक्तासोबत बोलणार होता. आता त्याचे बोलून झाले असेल. मी त्याला बोललो, आपण मस्त पण पिकनिक काढू. अखिल आणि मुक्ताला बोलता येईल. आपण किती दिवस बाहेर गेलो नाहीये, आजोबा म्हणतात. बाबा, तुम्ही हे खूप छान केलं. आपण पिकनिकला जाणार. उषाताई येणार. त्यांना अखिल आणि मुक्ताच्या लग्नाबद्दल समजलं तर? तारा म्हणतात. तारा, आपल्याला मुक्ता आवडली आहे. उषा इथं राहत नाही. तू त्याचे टेन्शन का घेते? अखिल आत्याला समजवेल. आजी म्हणतात. आजी माझ्याकडे लोटून दिलं? अखिल म्हणतो. दादा, तू टेन्शन घेऊ नको. आपण सगळे मिळून आत्याला समजावू. मला वाटते आत्या काही बोलणार नाही, प्रमोद म्हणतो. आय होप सो, अखिल म्हणतो. आता फ्रेश होऊन या, आपण जेवायला बसू, तारा म्हणतात. आपल्या रूम मध्ये फ्रेश होण्यासाठी जातात. अखिल आणि प्रमोद जेवण करून रूम मध्ये आले. आता मुक्ता वहिनी लगेच लग्नाला तयार होतील, प्रमोद म्हणतो. तयार तर झाली पाहिजे. मुक्ता खूप चांगली आहे. मला ती खूप आवडते. मला तिला आधीसारखं करायचं आहे. मस्ती करणारी, खोड्या काढणारी, त्यात पण माणसाची काळजी घेणारी, अखिल म्हणतो. अजून काय काय विचार केला आहे? प्रमोद हसत म्हणतो. प्रमोद, मार खाशील हं, अखिल म्हणतो. मला वाटते आम्ही काका लवकर होणार. मुलगा की मुलगी होणार? हा पण विचार केला असेल, प्रमोद म्हणतो. अखिल प्रमोदला मारतो. प्रमोद उठून रूमला पडायला लागतो. अखिल त्याला उशी घेऊन मारत फिरतो. तू दादा आहे ना, असे लहान भावाला मारतात का? प्रमोद नाटकं करत म्हणतो. लहान भाऊ का? मोठ्या भावाला असे बोलतो का? अखिल म्हणतो. तू किती विचार केला आहे? या गोष्टीचा पण विचार केला असेल ना, म्हणून मी बोललो, प्रमोद म्हणतो. मी या गोष्टीचा विचार नाही केला, पण मुक्ताला दुखवायचे नाहीये. तिच्या मनासारखे होऊ देईल. तिला वेळ दिला पाहिजे, अखिल म्हणतो. तो म्हणतो ते पण खरं आहे, पण मला लवकर काका व्हायचं आहे, प्रमोद म्हणतो आणि रूम बाहेर पडतो. तुला दिसत नाही का घरात काय लहान मुलासारखं धावत आहे? तुमचे हे खेळायचे वय आहे का? उषा आत्या म्हणाल्या. त्या कल्पेश आणि सिमी प्रमोदला भेटायला आल्या होत्या. प्रमोद धावत आला आणि उषा आत्याला धडकला. त्याला चांगलेच हाताला लागले. आत्या कशी आहे? माझे लक्ष नव्हते. तुला मी धक्का मारला असता का? आता तू किती छान दिसायला लागली आहे. तुझा चेहरा किती ग्लो करत आहे. मामा खूप प्रेम करतात वाटतं. पार्लरमध्ये जास्त जाते वाटतं, प्रमोद म्हणतो. उषा आत्याला खूप चिडल्या होत्या. पण प्रमोदने उषा आत्याची तारीफ केली. उषा आत्या सगळं विसरून गेल्या. अखिल हसत रूम मधून निघून गेला. मुक्ता सगळ्यांच्या तोंडाकडे बघत होती. मुक्ता, असे आमच्याकडे बघून काय होईल? तुला थोडा वेळ तर हवा आहे का? रुपाली म्हणतात. आपण जेवण करून घ्यावे का? मग ती सांगेल, मुक्ता म्हणते. जेवण झाल्यावर काही धक्का देणार आहे का? आलोक म्हणतो. मुक्ता आलोककडे बघते. उशी त्याला मारत फेकते. गिरीश आणि रुपाली त्यांना हसत असतात. ते सगळे जेवायला जातात. रुपाली मुक्ताला घेऊन जातात. ते जेवण करून घेतात. अखिलकडे पण जेवणाला बसले होते. त्यांची मजा चालू होती. रवींद्र आणि हिमानी पण आले असतात. मला पण बोलवत जा. सगळे मस्त मजा करतात. मला प्रत्येक वेळेस विसरतात. मनोज मध्ये येत म्हणतो. अरे, तुम्हाला कसे विसरणार? तुम्ही तर आता आमचे होणारे जिजू. आम्ही जेवण करत आहे. तुम्ही पण आमच्या सोबत जेवण करा, प्रमोद म्हणतो.
आणि मनोजला जेवायला बसवतं. "मी जेवण करून आलो आहे. मला जेवायचे नाहीये," प्रमोद म्हणतो. "असे काय करता? आमच्यामध्ये एक-एक घास तरी खा," प्रमोद म्हणतो. सगळे मनोजला खाऊ घालतात. मनोजचे पोट खूप भरलेले होते. "बस आता, तो खाऊन झाला आहे. त्याला त्रास होईल," आजोबा म्हणतात. नोकरांना बोलवून लिंबू पाणी बनवायला सांगतात. मनोज फेऱ्या मारत होता. त्याचे पोट फुल भरले होते. पूनम पण मनोजला गार्डनमध्ये घेऊन गेली. नोकराने तिथेच लिंबू पाणी आणून दिले. मनोजने ते पाणी पिले आणि त्याला जरा बरे वाटले. त्याने तिथेच फेऱ्या मारल्या. अखिल, प्रमोद पण आले. बाकी घरात गप्पा मारत होते. पूनम पण मध्ये निघून जाते. हिमानी सोबत गप्पा मारते. अखिल, तो मुक्ताला शोधत आहे. आता नाही, 3 वर्षापासून त्याची बायको त्याला सोडून निघून गेली आहे. ती गेली तर गेली, मुलांना पण घेऊन गेली आहे. तेव्हा अजून त्याला मुक्तावर राग आहे. तो मुक्तासोबत काय करेल सांगता येत नाही, मनोज म्हणतो. पुण्याच्या साईडला मुक्ताला मी घेऊन जायला नको होतं. मी तिला घेऊन गेलो आणि त्या मुक्ताला त्याला दिसली. तो मुक्ताच्या मागे लागला. त्याची चुकी, तो मुक्ताच्या मागे लागला. त्याने मुक्ताला त्रास दिला नसता तर आता सुखात असताना. त्याची बायको, मुलं त्याच्या जवळ असते, अखिल म्हणतो. त्याची बायको सोडून जाण्यापेक्षा त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे होती. त्याला असे सोडले, प्रमोद म्हणतो. आपण काही करू शकत नाही. आता वेळच ठरवेल त्याच्यासोबत काय होईल, मनोज म्हणतो. मुक्तासोबत नेहमी कोणी ना कोणी सोबत असायला हवं. ती एकटी समजून तो मुक्ताला काहीही करू शकतो, अखिल म्हणतो. आपण त्या का आपण त्यावर काहीतरी उपाय काढू. त्याचा शोध पण लागेल, मनोज म्हणतो. तो लवकर सापडायला हवा, प्रमोद म्हणतो. मुक्ताच्या डोक्यावर टांगती तलवार असेल, अखिल म्हणतो. अखिल, जास्त विचार करू नको. मुक्ताला काही होणार नाही, मनोज म्हणतो. ते मला समजत आहे. मुक्ताची काळजी पण वाटत आहे, अखिल म्हणतो. काही काळजी करू नको. आता मी निघतो. खूप रात्र झाली आहे. सकाळी ऑफिसला लवकर मीटिंग आहे, मनोज म्हणतो. मी तुला सोडायला येऊ का, अखिल म्हणतो. मनोज हसायला लागतो. मी बाईक आणली आहे, मनोज म्हणतो. पूनमला भेटून जा, अखिल म्हणतो. तिला बोललो होतो. आता हिमानी आली आहे. माझी आठवण येणार नाही, मनोज म्हणतो आणि निघून जातो. दादा, चल आपण आईस्क्रीम घ्यायला जाऊ. सगळे पण आहे. आई बाबा पण असते तर खूप मजा आली असती. आम्ही एवढे दिवस इथं आहे. आईने आम्हाला बोलवले नाही, नाहीतर आतापर्यंत किती कॉल आले असते, प्रमोद म्हणतो. माझे आणि मुक्ताचे लग्न झाल्यावर आम्ही गावाला आल्यावर काकू काकांना समजू. तू नको तो विचार करू, अखिल म्हणतो. प्रमोद हसायला लागतो. त्याला ते बोलत होते ते आठवले. प्रमोद, मी तुला मारेल हं, अखिल म्हणतो. आपण आईस्क्रीम घेऊन येऊ, अखिल म्हणतो आणि दोघं आईस्क्रीम घ्यायला निघून जातात. मुक्ता, आता बोल, जेवण झाले, आलोक म्हणतो. तुला खूप घाई झाली आहे. मी इथं येऊन जाणार आहे. तुला त्रास देणार आहे, मुक्ता म्हणते. आलोक, तू काही बोलू नको. मुक्ता, सांग, काय वाटते तुला, गिरीश म्हणतात. अखिल सर चांगले आहे. मला लग्न करायचं काही प्रॉब्लेम नाहीये. पण त्यांना अजून काही सांगू नका. तुम्ही बोलले होते ना, अखिल सोबत बोलायचं आहे का? हो, मला त्यांच्यासोबत बोलायचं आहे. फॅमिली ट्रिप काढा. आजोबा म्हणत होते ना, तिथे उषा आत्या असतील. त्यांना समजणार नाही. माझे आणि अखिल सरांचे लग्नाबद्दल बोलत आहे, मुक्ता म्हणते. चांगले डोकं लावले आहे. आजोबा पण पिकनिक बद्दल बोलत होते. मी उद्याच अखिल सोबत बोलतो, आलोक म्हणतो. मी पण सागर सोबत बोलतो, गिरीश म्हणतात. मी लग्नाला तयार आहे, हे सांगायचं नाहीये, मुक्ता म्हणते. हो ग, नाही सांगणार, गिरीश म्हणतात आणि आलोक हसत होतो. रुपाली घोड्या घेऊन आल्या. मुक्ताला दिल्या. तिने पण घेतल्या. रुपाली तिला तिच्या रूम मध्ये सोडून आल्या. आलोक आणि गिरीश खूप आनंदी झाला. मुक्ताने होकार दिला. आता पिकनिक होऊन जाऊ दे. मग मुक्ता आणि अखिलचे लग्न लावून देऊ, गिरीश म्हणतात. तिला अखिल सोबत बोलता येईल. आता सगळे छान होईल, आलोक म्हणतो. गिरीश आणि आलोक बोलत होते. रुपाली पण आल्या आणि ते तिघं बोलत होते. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.